स्वातंत्र्य दिनानिमित्त नागोठणे शहरात देशभक्तीचा आणि कलागुणांचा एक अनोखा उत्साह पाहायला मिळाला. प्रतीक्षा मल्टी आर्ट स्टुडिओतर्फे नागोठण्यात भव्य फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक आणि श्री जोगेश्वरी मंदिर अशा 3 प्रमुख ठिकाणी स्टुडिओच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आणि कमालीच्या ऊर्जेने नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या या धडाकेबाज परफॉर्मन्सला नागोठणेकर नागरिक आणि पालकांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार प्रतिसाद दिला. या संपूर्ण फ्लॅश मॉबचे उत्तम नियोजन आणि कोरिओग्राफी डान्स कोरिओग्राफर शैलेश साळुंखे यांनी केली होती. शैलेश साळुंखे प्रतीक्षा मल्टी आर्ट स्टुडिओमध्ये विद्यार्थ्यांना नृत्याचे प्रशिक्षण देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा सहभाग अत्यंत शिस्तबद्ध आणि आकर्षक बनवला. यावेळी बोलताना स्टुडिओच्या संस्थापिका प्रतीक्षा शेळके यांनी सांगितले की मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये होणारे असे कलात्मक उपक्रम नागोठण्यासारख्या शहरातही यशस्वीपणे करता येतात हे सिद्ध करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता आणि आजचा हा क्षण अत्यंत अभिमानास्पद आहे. नमस्कार. आज आपण जे मॅडम आहेत त्या मॅडमची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. मॅडम, आज तुमच्या अकॅडमीतर्फे तुम्ही कार्यक्रम ठेवलात, काय सांगाल? ॲक्च्युली माझा यामागचा उद्देशच हा आहे की म्हणजे सगळ्यांना हा मेसेज पोहोचावा आणि माझी महत्त्वाची यामधली महत्त्वाकांक्षा काय यामागचा उद्देश की सगळ्यांनी म्हणजे ज्यांना ज्यांना कलेची आवड आहे त्यांना मी एक छोटासा सोर्स निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांनी त्यांचं आयुष्य घडवावं. त्यांना ज्या कलेमध्ये आवड आहे त्यांनी, कारण माझ्याकडे प्रत्येक कलेला वाव मिळेल असं माझ्याकडे प्लॅटफॉर्म आहे. जसं की म्युझिक आहे, डान्स आहे, आर्ट क्लासेस आहेत, पेंटिंग क्लासेस आहेत, ड्रॉइंग आहेत, ऑल. तर त्यामुळे माझं एवढंच उद्देश आहे यामागचा की सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि छान करावं. सगळे खूप उच्च स्तरावर जावेत, एवढाच उद्देश आहे माझा. स्थानिक कलाकारांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने संचालिका प्रतीक्षा शेळके आणि संचालक जयंत शेळके यांनी हा स्टुडिओ सुरू केला आहे. या स्टुडिओमध्ये डान्स, म्युझिक, ड्रॉइंग, कराटे, बॉक्सिंग, महिलांसाठी जिम, झुंबा, योगा आणि विविध मेकअप क्लासेस चालवले जातात. हा कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फ्लॅश मॉब दरम्यान वाहतूक पूर्णपणे सुरळीत ठेवली. या शिस्तबद्ध आयोजनाबद्दल आणि सहकार्याबद्दल प्रतीक्षा शेळके यांनी सहभागी विद्यार्थी, पालक, नागरिक आणि पोलीस प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले. जनोदयकरिता नितीन गायकवाड, नागोठणे.